हे तिकीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय। डोंबिवली ते घाटकोपर रेल्वे स्टेशन दरम्यानचं हे तिकीट आहे। पण डोंबिवली रेल्वे स्टेशनवर मिळालेलं हे तिकीट सध्या चर्चेचा विषय ठरतंय। यामागील नेमकं कारण काय? हे तिकीट इतकं व्हायरल का होतंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडली आहेत। डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाला हे तिकीट मिळालं आणि एकच खळबळ उडाली। 8 मार्चला प्रिंट झालेलं हे तिकीट अवघ्या 6 दिवसानंतर सोशल मीडियावर व्हायरल होतंय। डोंबिवली ते घाटकोपर या स्थानकादरम्यानचं हे तिकीट। आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे, पण जरा थांबा आणि पुन्हा एकदा निरखून पहा। हे तिकीट इंग्रजीसह गुजराती भाषेतही प्रिंट केल्याचं दिसतंय। त्यामुळे काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। पण खरंच हे तिकीट गुजराती भाषेत आहे का? तुम्हाला हे तिकीट गुजराती भाषेत प्रिंट केल्याचं दिसतंय का? यामागील खरं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांनाच पडले असतील। चला तर मग पाहूयात तिकिटामागील खरी गोष्ट। रेल्वेच्या तिकिटावरील संपूर्ण मजकूर हा इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रिंट केला जातो। त्याचप्रमाणे हा सुद्धा मजकूर त्याच प्रकारे प्रिंट करण्यात आलाय। पण या तिकिटावरील डोंबिवली ते घाटकोपर हे 2 शब्द गुजराती भाषेत दिसत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात इतर दुसरी कुठलीही भाषा प्रिंट होऊ न येता फक्त गुजरातीच भाषा कशी आली, यावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। पण या सर्व गदारोळावर रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय। मीडिया रिपोर्टनुसार तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रामध्ये बिघाड झाल्याने असं तिकीट मिळाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याशिवाय हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।